ओम नमः शिवाय. जय महाकाल. प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाची समस्या असेल तर तुम्हाला काळी मिरी वापरून एक छोटासा उपाय करावा लागेल. कारण काळी मिरी पैसे आकर्षित करण्याचे काम करते. काळी मिरीमध्ये इतके प्रभावी उपाय आणि युक्त्या आहेत की जो व्यक्ती काळी मिरी वापरून केलेले उपाय करतो त्याच्या आयुष्यात संपत्तीची कमतरता राहत नाही आणि त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात भरपूर पैसा मिळतो आणि त्याचे संपूर्ण कुटुंब कधीही पैशाची चिंता करत नाही. तर मी तुम्हाला सांगतो की काळी मिरी वापरून केलेले उपाय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्या दूर करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि समृद्धी देखील देऊ शकतात. जर तुम्ही हे उपाय योग्यरित्या केले तर तुमच्या आयुष्यात कधीही गरिबी किंवा दुःख राहणार नाही. यासोबतच तुमच्या घरात नेहमीच राहणारे लोक जे तुमच्या घराचे सदस्य आहेत ते आनंदी राहतात आणि तुमच्या घरात पैसा वाढत राहतो, पैसाचा ओघ वाढतो, उत्पन्नाचे स्रोत तुमच्या आयुष्यात येत राहतात आणि उघडत राहतात. यासोबतच तुम्हाला दिसेल की तुमच्यापैकी कोणतेही काम काळी मिरी वापरून केलेले छोटे उपाय वापरल्याने 100% यशस्वी होते. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की काळी मिरी जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आढळते. काळी मिरी जशी तुमच्या जेवणाची चव वाढवते तशीच ती तुमचे आरोग्य सुधारते, तसेच तुमच्या आयुष्यातील दुःखे देखील दूर करते आणि तुमचे जीवन अद्भुत बनवते. जेव्हा तुम्ही काळी मिरी वापरून उपाय करता तेव्हा ज्योतिषशास्त्रात काळी मिरी वापरण्याचे युक्त्या खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काळी मिरी वापरून असे उपाय सांगणार आहोत जे तुमच्या सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण करतीलच, पण तुमच्या घरातील वाईट नजर देखील दूर करतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही पैशाची चिंता करावी लागणार नाही आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीच आनंदी राहतील. तर चला पहिल्या उपायाबद्दल पटकन चर्चा करूया. काळी मिरी वापरून वापरायचा तो पहिला उपाय कोणता आहे? पहा, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा उपाय केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती खूप सुधारेल. ते मजबूत होईल, म्हणजे तुमच्या घरात पैसा येऊ लागेल, पैसा राहू लागेल आणि वाढू लागेल. कारण कधी-कधी तुम्ही कितीही मेहनत केली तरी, कितीही केले तरी पैसा वाढत नाही. पैसा वाढत नाही, व्यवसाय चालतो पण आपल्याला हवा तितका नाही. आपल्याला आपल्या कष्टाचे फळ आपल्याला हवे तसे मिळत नाही. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप कष्ट केले पण तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हवे तितके मिळाले नाही, तुमची संपत्ती वाढत नाही, तुम्ही खूप प्रार्थना केली, अनेक उपाय केले पण ते काम करत नाही, मग तुम्हाला काळी मिरीचा हा छोटासा उपाय करून पाहावा लागेल. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्या आयुष्यात तुमच्यावर वाईट नजर असेल, कारण कधी-कधी एखाद्या व्यक्तीवर वाईट नजर पडते आणि जोपर्यंत वाईट नजर तुमच्यावर असते तोपर्यंत तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा असते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळणार नाही, तुम्हाला नेहमीच आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला वाईट नजर काढून टाकावी लागेल. कारण वाईट नजर काढून टाकताच तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात पैसा येऊ लागेल आणि तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होते. कारण वाईट नजर ही व्यक्ती आहे, हे त्या व्यक्तीला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही आणि त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात यश मिळत नाही. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? तुम्हाला किती काळी मिरी घ्यायची आहे ते पहा. तुम्हाला फक्त 5 काळी मिरी घ्यायची आहेत. बरोबर, म्हणजे हे काळी मिरी पैसे आकर्षित करतील आणि तुमच्या आयुष्यात आणतील. आता कसे? तुम्हाला काय करावे लागेल? तुम्हाला 5 काळी मिरी घ्यायची आहे आणि ती तुमच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवावी लागेल. तुम्हाला 5 काळी मिरी 7 वेळा फिरवावी लागेल. किती वेळा फिरवावी लागेल? तुम्ही ती कुठे घ्यायची? तुमच्या घराभोवतीच्या कोणत्याही चौकात. एक चौरस्ता म्हणजे 4 रस्ते असलेले रस्ते. तुम्हाला सर्वांना हे माहीत असेलच. तर तुम्हाला त्या चौकात जावे लागेल. आता तुम्ही काय कराल? तुम्हाला 4ही दिशांना एक काळी मिरी फेकावी लागेल. ठीक आहे, बरोबर. आता तुम्ही 4 किंवा 5 मिरीचे दाणे घेतले. तुमच्याकडे अजूनही 1 मिरीचे दाणे शिल्लक आहेत. तुम्ही काय कराल? तुम्हाला ते हवेत फेकून आकाशासारखे फेकून द्यावे लागेल. ठीक आहे, आता तुम्ही काय कराल? हा उपाय केल्यावर तुम्हाला थेट तुमच्या घरी यावे लागेल. तुम्हाला इकडे तिकडे उजवीकडे डावीकडे पाहण्याची गरज नाही. तुम्हाला कुठेही मागे वळून पाहण्याची गरज नाही. तुम्हाला थेट तुमच्या घरी यावे लागेल आणि तिथेच राहावे लागेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता. रविवार, शनिवार, सोमवारी करा. तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट नजर निघून जाते. तुमच्या आजूबाजूला कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही.
यानंतर तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होते, ते घडत राहते, तुमच्या हातात पैसे येऊ लागतात. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्हाला ते खूप लवकर मिळेल. एकंदरीत तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही करता ते 4 ते 5 वेळा केल्यास तुम्हाला यश मिळू लागेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही ते रविवारी केले तर 5 रविवारी करा. आता समजा तुम्ही शनिवारी केले तर 5 शनिवारी करा. 5 शनिवारी करून पहा आणि पहा, तुम्हाला लवकरच त्याचे परिणाम दिसतील. पहा, जेव्हा कोणताही उपाय योग्यरित्या पूर्ण श्रद्धेने केला जातो तेव्हा तो यशस्वी होईल याची खात्री असते. तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. आता दुसऱ्या उपायाबद्दल लवकर बोलूया. आता आम्ही तुम्हाला सांगणार असलेल्या दुसऱ्या उपायाचे काय फायदे आहेत. हा उपाय केल्याने कोणत्याही क्षणाचा दुःख तुम्हाला त्रास देणार नाही. मग ते शनीची 7.5 असो, शनीची धैया असो किंवा तुम्हाला त्रास देणारा कोणताही शनीचा दोष असो, ते तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एखाद्या क्षणाचा दोष येतो तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य उलथापलत होते. कारण शनिदेव न्यायावर प्रेम करणारा देव आहे. न्यायाचे काम शनिदेवाचे आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम देखील शनिदेवाचे आहे. आणि शनिदेवाची कृपा अशी आहे की जर तो एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाला तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही सुखाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. आणि जर शनिदेव एखाद्यावर रागावले तर त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सर्व दिशांनी आणि सर्व बाजूंनी त्रास होतो. म्हणून न्याय देण्याचा हा शनिदेवाचा न्याय करण्याचा मार्ग आहे. तर तुम्हाला काय करावे लागेल पहा. असे नाही की जर शनिदेव तुमच्यावर रागावले तर तो रागावेल. बरोबर, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात उपाय सांगितले आहेत. बरोबर, तुम्हाला ते उपाय करून तुमच्या जीवनातून दोष निघून गेल्यावरही तर तुम्हाला काय करावे लागेल पहा. येथे सर्वप्रथम तुम्हाला एक अतिशय लहान काळे कापड घ्यावे लागेल आणि त्यासोबत तुम्हाला 7 किंवा 5 दाणे काळी मिरी घ्यावी लागेल. 7 किंवा 5 घ्याव्या लागतील. एक काळे कापड घ्यावे लागेल. यासोबत तुम्हाला काय करावे लागेल, काळ्या कापरात 1 रुपया ठेवावा लागेल. बरोबर, तुम्ही काळी मिरची 8 ठेवाल आणि दुसरे काय कराल, तुम्हाला रुपये ठेवावे लागतील आत आणि एक गठ्ठा बनवा. एकदा तुम्ही ते बनवले की आता तुम्हाला शनिवारी काय करायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला हा उपाय शनिवारी करायचा आहे. तुम्ही याआधीचा कोणत्याही दिवशी करू शकता. शनिवारी तुम्ही शनिदेवाच्या मंदिरात जाल, ठीक आहे, किंवा शनिदेवाच्या कोणत्याही मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्याही मंदिरात जाल. मंदिराबाहेर बसलेल्या गरजू लोकांना, ठीक आहे, जे लोक खूप त्रासलेले आहेत, तुम्हाला तिथे जाऊन शांतपणे ही गठ्ठा कोणत्याही एका व्यक्तीला द्यावी लागेल आणि तुमच्या घरी परत यावे लागेल. ठीक आहे. यानंतर तुम्ही काय कराल, तुम्ही दिवा लावाल. ठीक आहे, बरोबर, तुमच्या घराच्या मुख्य दारावर. तुम्हाला फक्त एवढा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला दुसरे काहीही करण्याची गरज नाही. माघ महिना चालू असल्याने मुख्य दारावर लावलेल्या दिव्यात थोडे तीळ ठेवा. ठीक आहे, थोडे तीळ ठेवा आणि तुमच्या घरी लावा. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तिळाचे तीळ लावू शकता आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दिव्यात शुद्ध देशी तूप टाकून त्यात तेल ओतू शकता. शनिवारी हा उपाय केल्यास माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला शनीच्या 7.5 आणि शनी धैयापासून मुक्तता मिळते. तुम्हाला शनिदेवांकडून असे आशीर्वाद मिळतात. त्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारचे आनंद मिळतो. तुमची इच्छा काहीही असो, शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची इच्छा पूर्ण होते. तर तुम्हाला हा उपाय किती दिवस करायचा आहे? तुम्हाला हा उपाय किमान 5 शनिवारी करावा लागेल. तर चला तिसऱ्या उपायाबद्दल पटकन बोलूया. समजा तुम्ही कोणतेही काम केले आणि तुम्हाला यश मिळाले नाही. असे दिसते की काम पूर्ण होणार आहे, परंतु काहीतरी किंवा दुसरे घडते की काम पूर्ण होत नाही. काम वारंवार बिघडत आहे. ठीक आहे, मग तुमच्यासोबत असे का होत आहे? तुमचे काम का होत नाही? काय प्रकरण आहे? कारण काय आहे? अडथळा काय आहे? तर बघा, असं बऱ्याच वेळा घडतं की जेव्हा एखाद्याची वाईट नजर तुमच्यावर पडते तेव्हा काम पूर्ण होत नाही. यावर तुमचा विश्वास बसत नाही. कारण वाईट नजर ही अशी गोष्ट आहे की तुम्ही काहीही केले तरी, कितीही मोठा उपाय केला तरी वाईट नजर काढून टाकल्याशिवाय तुमचा उपाय यशस्वी होणार नाही. जेव्हा तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जाता पण तुमचे काम पूर्ण होत नाही, तेव्हा तुम्ही परत येऊन विचार करता की कदाचित तुम्ही पुढच्या वेळी हे काम कराल, पुढच्या वेळी ते पूर्ण होईल, पण काम पुन्हा पूर्ण होत नाही. तर जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्हाला काय करावे लागते? समजा तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जात आहात, तुम्हाला काय करावे लागेल? घराच्या मुख्य दारावर काळी मिरी. ठीक आहे, काळजीपूर्वक ऐका. तुम्ही किती काळी मिरी ठेवाव्यात? तुम्ही 5 काळी मिरी ठेवू शकता. तुम्ही 2 देखील ठेवू शकता. काळी मिरी ठेवल्यानंतर तुम्हाला त्यावर पाऊल ठेवावे लागेल आणि नंतर तुम्ही ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात आहात त्यासाठी घराबाहेर पडावे लागेल. हे करून पहा आणि पहा, हा एक चमत्कार आहे
की असे केल्याने तुम्हाला दिसेल की तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. तुमचे काम 101 वेळा पूर्ण होत राहील. तर आता आपण चौथ्या उपायाबद्दल पटकन बोलूया. तुम्ही तुमच्या घरात 8 काळी मिरी कुठे ठेवाव्यात आणि तुम्ही कोणता उपाय करावा, त्यानंतर पैसा वाहू लागेल, ते काहीही असो, ते तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. पहा, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की काळी मिरीच्या युक्त्या खूप चमत्कारिक आहेत आणि ते तुमच्या आयुष्यात पैसे आकर्षित करण्यासाठी काम करतात, कारण ज्योतिषशास्त्रात काळी मिरीला खूप महत्त्व आहे. आता जर तुम्हाला तुमच्या घरात पैसा यावा, तुमच्या घरात पैसा टिकावा आणि तुमची संपत्ती खूप वाढावी असे वाटत असेल, तर तुम्हाला काय करावे लागेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची चिंता करू नये किंवा पैशाची कमतरता भासू नये. तुमच्या डोक्यावर कोणतेही कर्ज असू नये आणि जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुमचे कर्ज लवकरात लवकर फेडले पाहिजे. मग तुम्हाला 7 काळी मिरीचे दाणे घ्यावे लागतील. तुम्हाला किती? 8 काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि एक छोटा दिवा घ्यावा लागेल. मातीचा दिवा घ्यावा लागेल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोणताही भांडे, वाटी इत्यादी घेऊ शकता. आता तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे त्या दिव्याच्या आत 8 काळी मिरीचे दाणे ठेवावेत आणि ते तुमच्या घरात जाळावेत. बरोबर, तुम्ही ते तुमच्या घरात जाळून टाकाल आणि ते जाळल्यानंतर तुम्हाला त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवावा लागेल. या काळी मिरीच्या दाण्यांमधून निघणारा धूर पहा, तो तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहू लागते. हा उपाय करताच तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात पैसे खूप लवकर येऊ लागतील. तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही कोणतेही काम कराल ते खूप वेगाने होईल, ते खूप चांगले होईल आणि तुम्हाला व्यवसायात नफा मिळत राहील. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्हाला लवकरच नोकरी मिळेल, तुम्हाला पदोन्नती मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत राहील. काळी मिरीचा हा छोटासा उपाय जो व्यक्ती कोणत्याही दिवशी करतो तो शनिवारी करू शकतो, तुम्ही रविवारी करू शकता, कोणत्याही दिवशी करू शकता. तुम्ही तुमच्या घरात 8 काळी मिरीचे दाणे जाळले पाहिजेत. आठवड्यातील एक दिवस निवडा, हा उपाय करून पहा आणि तुम्हाला स्वतः दिसेल की तुमचे जीवन बदलेल. तुम्हाला कधीही पैशाची चिंता करावी लागणार नाही. म्हणून तुम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.